हे गाईस, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. सो गाईस, माझी ड्रीम होती की मी दीक्षाभूमीला जायचं करून मला बघायचं होतं. मी गेली होती लहानपणी, पण आता मला बघायचं आहे. माझी ड्रीम आहे, तर मी आज जाते आहे. तर इथून 2 घंट्याचा प्रवास आहे. तर आता आमची गाडी येणार आहे थोड्याच मिनटात, तर आम्ही निघणार आहे आणि नागपूरला दीक्षाभूमी आहे, तर मी जात आहे. तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा. सो आम्ही खाली आलेले आहे, आता निघालेलो आहे. 2 तासात तिथं पोचू. तर माझी आज ड्रीम पूर्ण होती आहे. मला खूप खुशी वाटते, मला दीक्षाभूमी बघायला भेटते खरंच. आणि माझी बहिणीच्यामुळे खरं बोलू तर भेटते, कारण माझी बहीण इथं राहते म्हणून आम्ही आलो. ही गाडी आहे, या गाडीत आम्ही एवढे सारे जण जाणार आहे. एवढे जण जाणार आहे. सोहम, सत्यन दादा यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. पप्पा, सचिन, आयुष, रेखाताई, मानसी. चला, हे ड्रायव्हर आहे. हे गाडी यांची गाडी आहे. ह्यांची गाडी आहे. सरी आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. आणि हे आमची पब्लिक इथे बसलेली आहे. पब्लिक चलो अभी निकले. मागच्या खिडकी खुलती का? एका तासात पोहोचू आता आम्ही. स्टार्ट झाला. आता आम्ही थोड्याच मिनिटात पोहोचू दीक्षाभूमीला. खरंच खूप मस्त वाटतंय. तर आता आमचे ते दादा भेटणार आहे स्टेशनच्या जवळ, आमची वाट बघतात ते. तर त्यांना पण दीक्षाभूमीला घेऊन जाणार आहे. तर थोड्याच मिनिटात येणार दीक्षाभूमी. बघा हा माझा पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत. कोणी आलं नाही तर इथून बघा, तुम्हाला बघायला भेटेल. हे का हे दादा आले, हे आमची वाट बघत होते. पहिले जय भीम. ओळखला का? ओळखलं नाही? ओळखलंय. जय भीम. ह्यांना घेतला आता आम्ही हरवलेले. खरंच तुम्ही आम्हाला आणल्याबद्दल थँक्यू. खूप माझी इच्छा होती, तुम्ही जवळ राहतात म्हणून आम्ही आलो. या शक्य झालं आमचं यायचं. चला, थँक्यू. हे माझे भाऊजी आहे, मित्रासारखेच आहे भाऊजी. सो आम्ही चाय प्यायला आलो आहे. उतरलो थोडंसं फ्रेश व्हायला माइंड. तर इथं थोड्याच मिनटात दिसते मी. परफेक्ट. ओके, चला. सो आम्ही चाय प्यायला आलेलो आहे. सगळ्यांकडे प्रमोशन करून टाकतो. आली आपली दीक्षाभूमी जवळ. मी खूप खुश झाली, खूप. दीक्षाभूमीचा हा गेट. ओहो. सो फायनली दीक्षाभूमीला पोचलेलो आहे. समतेच्या भावना
तुम्हाला हे सगळं बघायला भेटलं, तुम्हाला माहिती भेटली. थोडं तुम्ही स्टॉप करून बघा, ही माहिती तुम्हालाही समजेल काय आहे काय नाही आहे. आणि खूप छान आहे, खूप वातावरण पण छान आहे. मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. मी इथं आली, सगळं बघायला भेटलं, शिकायला भेटलं. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप महत्त्वाचा आहे हा ब्लॉग तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी. पूर्ण असं स्टॉप करून बघा. मी एक टेक तुमच्यासाठी पण घेते आणि मला पण पाहिजे होते म्हणून मी घेतले. हा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. माझ्या काकांच्या हॉटेलमध्ये आले, ते नागपूरलाच राहतात. तर मी तिथं जात आहे, त्यांना भेटणार आहे. त्यांना मी कधी भेटली नाही, माझे पप्पाचे भाव आहे. तर त्यांचे इथं हॉटेल आहे, ते मॅनेजर आहेत. चला आपण जाऊ, त्यांना पण दाखवतो. हां, हे माझ्या काकांचं हॉटेल आहे बघा, किती पॉश आहे. त्यांनी बोलवलं आम्हाला. जय भीम काका. जय भीम. जय भीम. जय भीम. अरे बापरे, भाऊ आहे, मोठं असलं तर काय झालं. जय कुठे? जय भीम साहेब. हो, जय भीम साहेब. काय चाललंय? बस काय म्हणते, तब्येत वगैरे ठीक आहे ना? बसून जा. जय भीम भाऊ. हा आनंदचा प्रॉब्लेम वाटते. आनंदचा हा आहे. डुप्लिकेट चित्र सर आहे. हा चित्र. हा आनंदचा आहे. हा आनंद नाही. हा सुदेश भाऊचा आहे. हा आनंदचा आहे. बसून जाऊ. आणि चित्राबाई कशी आहे? हा बरे. हे माझे काका मॅनेजर याच्यातले. जय भीम. जय भीम. पहिली टाइम भेटले, खरंच खूप चांगलं. कधी भेटले ना? कधी नाही भेटलो आपण. तुम्ही पण कधी आले घरात तुला भेटलो. ते पंकज काकांना आहे ते close. भेटून फिंगर बॉल देते नीचे बघा ना. Your special day, wishing you the very best. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary.
anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. So let us share the happiness, remembering the blessings that you have. Together we'll be wishing for more good times, more celebrations to come. Let's celebrate your special day, wishing you the very best. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary. नागपूरला ना मिनी पंजाब हॉटेल आहे, ते माझ्या काकांचं आहे. तर काकाच मॅनेजर आहे. तर तुम्ही कधी नागपूरला येत असेल तर या हॉटेलला विजिट करा. सगळं काकांचा माझी पोरगी आहे सगळी. जय भीम. तर खूप छान होती काका, खूप मला आवडलं. म्हणजे असं घरच्या सारखंच जेवण वाटत होतं. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्व्हिस कशी वाटली? एक नंबर, सगळे चांगले सर्व्हिस. बापासारखी आहे, भावासारखी. खूप छान सर्व्हिस केल्याबद्दल. दादा हे बंद व्हायचा टाइम. आम्ही डायगन काय अवतार झालेला आहे. हे काय ड्रॅगन पॅलेस कामठी. हा चला इथं पण बघू आपण काय आत. रात्री आलोय आम्ही. खूप मस्त वाटतंय बघा, खूप मस्त वाटतंय. आता आतमध्ये खूप सुंदर मस्त गौतम बुद्धाची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवते. आमची पब्लिक पार्टीचे. मी सगळ्यात पुढेच जाते कारण मला ब्लॉग काढायला पुढे जायला लागतं म्हणून. आणि खूप थंडी वाजते. मी स्वेटर घातलं नाही कारण मला वाटलं बाहेर थंडी नसेल तर खूप स्वेटर घातलं असतं तर बरं झालं असतं. तर चला आज जाऊ आपण. सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात, तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत. न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता, या दीन बांधवांना आदर्श तुझा होता. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले, बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले. दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तुझ
गाईज आता वाजले रात्रीचे 12. तर आम्ही हायवेवर आहे आता. बघा दाखव हायवे. आणि आम्ही थांबलो एका जाग्यावर चाय पाणी प्यायला, कारण खूप थंडी आहे. तर हायवे रोडवर मस्त धाब्या नाही म्हणजे हॉटेलवर चाय पितोय. तर आम्ही तर जात नाहीये. चला, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, सचिन गेला कसं वाटलं हेही नक्की कमेंट करून सांगा. दीक्षाभूमीला गेलो, ड्रॅगन पॅलेसला गेलो, माझ्या काकांना भेटलो, खूप मज्जा आली, खूप चांगलं गेलं दिवस. आज हॅपी ॲनिव्हर्सरी होती माझी ताई आणि भाऊजीचा आणि खूप एन्जॉय केला. हा तुम्ही पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी उद्याही प्रयत्न करेन ब्लॉगसाठी. बाय, गुड नाईट, टेक केअर.